माय माऊली नमस्कार. श्री गरुड पुराण कथासार अभिवाचनातनं आपण ऐकूया भाग 119 यमयातनाचे विविध प्रकार. गरुड म्हणाला, देव त्या यमाच्या दरबारी न्याय निवाडा कसा करतात, यातना कोणत्या दिल्या जातात तेही सांगा. भगवंत पुढे सांगू लागले, विनयता पुत्रा ऐक, मी तुला अथपासून इथपर्यंत सर्व सांगतो, पण त्या यातनाचे वर्णन ऐकून भीतीने तुझाही थरकाप होईल. बहुभीतीपूर सोडल्यानंतर शेवटचा मुक्काम यमाची नगरी. तिचा विस्तार चौरस 44 योजना एवढा. ती नगरी पाहताच पापी लोक आक्रोश करीत सुटतात. त्यावेळी तिथले रक्षक त्या पाप्याच्या आगमनाची वर्दी धर्मध्वज नावाच्या द्वारपालाला देतात. तो मग चित्रगुप्ताला त्या पाप्याच्या आयुष्याचा पाढा ऐकवितो. चित्रगुप्त ते सर्व यमाला सांगतो. यम सर्व जाणत असूनही पक्की खात्री व्हावी म्हणून श्रवण नावाच्या देवांची साक्ष काढतो. हे श्रवणपुत देव ब्रह्मदेवाचे पुत्र असून त्यांचा तिन्ही लोकात अनिर्भीत संचार चालतो. त्यांचा अगम्य गुप्त असे काही नाही. त्यांच्याकडे प्रत्येकाच्या उघड गुप्त कृत्याची नोंद असते. त्यांच्या बायकांनाही तसेच सामर्थ्य आहे. त्या स्त्रियांची कर्म जाणतात, त्यांना श्रावणी म्हणतात. ते प्रत्येक पातक्यांची क्षणोक्षणीची एकूण एक कृत्य यमाला सविस्तर सांगतात. हे श्रवणदेव म्हणजे यमाचे हेरखाते. तसेच यम, चित्रगुप्त, श्रवण, भास्कर मानवाशी आयुष्यभर संलग्न असतात. पुढे सर्व चौकशी पूर्ण झाल्यावर यमधर्म आपले उग्ररूप प्रगट करतो. त्या रोग्याने वेढलेला चित्रगुप्त तसाच दिसतो. नंतर प्रत्येकाला शिक्षा सुनावली जाते. दूतांच्या हवाली करतात. दूत त्या पाप्यांना फरफटत नेऊन लागतात. तेव्हा ते पापी लोक रडत ओरडत चालू लागतात. त्या सर्वांना यमदूत साखळ्यांनी बांधून उलटे टांगतात. बेदम मारतात, मारहाण करतात. ते पापी जेव्हा हात जोडून क्षमा याचना करता, तेव्हा दूत त्यांच्या सर्व पापांचा पाडा वाचता मारहाण चालूच ठेवतात. कुणाला कुत्रे ओरबडतात, तर कुणाच्या तोंडात गरम वाळू कोंबतात. चरकात घालून उसाप्रमाणे पिळून काढतात. अनेकांच्या निखाऱ्यांनी भरलेल्या खंडकात टाकून देतात. उकळत्या तेलात बुडवतात. हत्तीच्या पायी देतात. शिवाय कडेलोट करतात. तर काही जणांना किडकांनी भरलेल्या डोहात बुडकळून काढतात. डोंग कावळ्यांचे गिधाडांचे हल्ले सतत चालू असतात. तशा परिस्थितीत सुद्धा ते पापी परस्परांची उणीधुणी काढीत असतात. नंतर मग त्या सर्वांना वेगवेगळ्या नरकात ढकलून देतात. वेगवेगळ्या पापांसाठी वेगळे नरक आहे. त्या सर्व नरकांची एकूण गणती 84 लक्ष एवढी. तथापि त्यातील 21 नरक तर महाभयानक. त्यांची नावं ऐक. तमिस्र, लोहशंकू, महाग रौरव, शाल्मली, रौरव, कुडमल, कालसूत्रक, पुतिमुत्रिक, मृतिक, संघात, लोहितोद, सविष, संप्रदापन, महानिरय, काकोल, संजीवन, महापत, अवीची, मिस्त्र, कुंभीपाक, अंधत्मिस्त्र, संप्रापन, तपन अशी नावं. यातील प्रत्येकावर यमाचे अधिकारी. प्रत्येक प्रकारच्या पापाकरिता वेगवेगळे नरक. अशा प्रकारे अविचारपणाने आयुष्यभर फक्त पापाचरण करीत असलेले लोक दैवगतीनुसार नरकयातना भोगीत राहतात. सर्व यातना भोगून संपल्या की मग केव्हा तरी तो जीव शुद्ध होतो, मानवाच्या जन्माला येत जातो. पापाचे प्रकार व त्याचे फळ. गरुडाने पुन्हा प्रश्न केला असता भगवान म्हणता की, हे परीक्षिराज, कधीही कोणतेच सत्कर्म न करता जे लोक सतत फक्त पापेच करीत असतात, त्याच लोकांच्या वाट्याला एका मागोमाग एक असा नरकवास येतो. त्यांना दक्षिण दिशेच्या दरवाजाने यमपुरात प्रवेश मिळतो. जे धार्मिक लोक असतात ते मात्र पूर्व, पश्चिम, अगर उत्तर दिशेच्या द्वारातून प्रवेश करतात. महाभयंकर अशी वैतरणी नदी दक्षिण मार्गावर आहे. अशा मार्गावरून ज्याला आणले जाते ते लोक कोणती पापे करतात तेही सांगा. ब्रह्महत्या, गायीची हत्या, अबला स्त्रीची हत्या, अजान मुलांची हत्या अशी पापे. शिवाय मद्यपान करणे, गर्भपात करणे, गुरु, देव, ब्राह्मण यांचे धन, श्रीधन, बालकांचे धन लुबाडणे, ऋण बुडविणे, सार्वजनिक धनाचा अपहार करणे, विश्वासघात करणे, विषप्रयोग करून मारणे, परनिंदा करणे, हेवादावा करणे, नीचसंगत करणे, देवसंत सज्जनांची निंदा करणे, शास्त्रांची निंदा करणे, इतरांचे सुख न पाहिल्यामुळे त्यांना पीडा देणे, टोचून बोलणे, दुस्वास करणे अशी पापे करणारे लोक त्या मार्गाने जातात.
माता पिता पत्नी यांच्याबरोबर सुडबुद्धीने वागणारे, खोटे आरोप ठरणारे करणारे, दिलेला शब्द फिरवणारे, दुसऱ्याची जायदाद बळकवणारे, यज्ञात हरिकथेत विघ्न करणारे, त्याचप्रमाणे आचारभ्रष्ट असे ब्राह्मण, स्त्रियांना जबरदस्तीने भ्रष्ट करणारे, असे सर्वच जण त्या वाटेवरून चालतात. खोटी साक्ष देणारे, धर्माच्या बुरख्या अडवून स्वैराचार करणारे, फसवाफसवी करणारे, उद्याने धर्मशाळा नष्ट करणारे, स्वैराचारी बायका, अशा सर्व लोकांना यमदूत सावरीच्या झाडावर उलटे टांगता, बेदम मारहाण करून नरकात फेकता. देवद्रोही, दुराचारी, परकोटीचे विषय, कंजूस, कृतज्ञ असे लोक त्यात असतात. कुटुंबियांवर जुलम करणारे, विघ्न संतोषी, देवाची उपेक्षा करणारे, दासीला भोगणारे, कलागती लावून मजा करणारे, पतिव्रता पत्नीची शारीरिक मानसिक कुचंबणा करणारे, स्त्रियांच्या ऋतुकाली अनिर्बंधपणे घेणारे, पाण्यात अग्नीत रस्त्यावर लघवी शौचविधी करणारे नरकात जातात. त्यांच्याखेरीज शस्त्रास्त्रे विकणारे, चांबडे विकणारे, केस विकणाऱ्या बायका, विषारी पदार्थ विकणारे नरकात जातात. अत्यंत निष्ठुर, क्रूर, सज्जनावर जळणारे, त्यांना चळणारे नरकांचे रहिवाशी. कुणावरही विश्वास न ठेवता स्वतः मात्र कपट करतो तो नरकात जातो. घेतलेले व्रत मोडणारा, गुरुचा अपमान करणारा, विश्वासघाती, कलह लावून देणारा, अशांना नरक वाट्याला येतो. लग्नात विघ्न आणणारा, यात्रेकरूंना लुटणारा नरकाचा भागीदार होतो. घरादारांना, गावाला आणि जंगलांना पेटवून देणाऱ्यांना अग्निकुंडात फेकतात. गरुडा, अशा यातना सांगू तरी किती असो, जेव्हा पापे भोगून संपतात तेव्हा मग यमाच्या हुकुमाने उद्बीज, स्वदेश, अंडज अशा योनीमधून पुन्हा पुन्हा जन्म घेत केव्हा तरी मनुष्याच्या जन्माला जातात. तेव्हा असे पापी जीव नीच कुलात जन्मतः रोगी होऊन जन्मतात. हा न्याय स्त्री व पुरुषांना सारखाच होय. पापे व त्यांची फळं. गरुडाला प्रश्न केला की कोणत्या पापाच्या बदल्यात कोणते फळ मिळते ते सांगावे. भगवंत म्हणाले, ऐक, ब्राह्मणाची हत्या करतो तो क्षयरोगी होतो, गायीला मारणारा मतिमंद अपंग होतो, कन्येचा वध करणारा कोढी होतो, तिघेजण चांडळाच्या अंशात जन्मतात, स्त्री हत्या गर्भपात यांचे फळ म्हणून मलेच्छ रोगी होतात, सर्वांमध्ये बसून एकट्याचेच खाणारा मुखरोगी होतो, गुरुचा अपमान करणारा आकडी रोगाने ग्रस्त अपस्मार होत असतो, शास्त्र निंदक पंडुरोगी बनतो तर खोट्या साक्षी देणारा मुकाव होतो, भेदभाव करून वागतो तो चकटन चगणा बनतो, लग्नात मोठा घालणारा बिनहोटाचा जसा जन्मतो, पुस्तक चोर जन्मांध होतो, गायी ब्राह्मण यांना लाथा मारणारा पंग जन्मतो, खोटारडा तोत्रा बोबडा जन्मतो, विष प्रयोग करतो तो वेडा उन्मत्त जमतो, आगी लावणारा टकल्या होतो, मांसांची विक्री करणारा रक्ती मूळव्याधीची शिकार होतो, रत्नांची चोरी करणारा नीच योनीत जन्मतो, सोने चोरणारा नखरोगी तर धातू चोरणारा दरिद्री असतो, अन्न चोर उंदीर होतो, धान्य चोर शलभ किडा पापी, पाणी चोरणारा चातक, विष चोरणारा विंचू बनतो. तसेच भाजी चोरीला मोहरांचा, सुगंध चोरणाऱ्याला चिचुंद्रींचा, मध चोरणाऱ्याला मच्छंदरांचा, मीठ चोरणाऱ्याला मुंगीचा, फुले फळे चोरणाऱ्याला जंगली वानराचा, चपला गवत चोराला मेंढ्यांचा जन्म मिळतो, दरोडेखोर वाटमाऱ्या करणारा कसायांच्या घरचा बोकड विष पिऊन जीव देतो, तो डोंगरातील साप मनमाणी करणारा जंगली हत्तीच्या जन्माला जातो. आणखी इतर कर्माची फळे म्हणून कोणकोणते जन्म मिळतात ते पहा. आचारभ्रष्ट ब्राह्मण, रानातील वाघ, कपटी ढोंगी ब्राह्मण, बगळा, द्रव्यलोभी ब्राह्मण, डुक्कर, गाढव, विद्या न देणारा ब्राह्मण, बैल, गुरुद्रोही गाय, गाढव, गुरुचा अपमान करणारा ब्रह्मराक्षस, वचनाला न जगणारा कोल्हा, संतांचा अवमान करणारा आग्या सर्प, मित्रद्रोही गिधाड, लुचा, विक्रेता, घुबड, परंपरेला कबूतर, जंगली कबूतर अशा लावून झुलणारा, कलह माजणारा, पत्नीचा त्याग करणारा, चक्रवाक पक्षी, माता पिता भावंडे गुरु यांचा द्वेष करणारा गर्भातच नष्ट होतो, सासू सासऱ्यांची भांडणारी स्त्री गोचीड होते. अरे बाबा, आता कोणी भांडू नका सासू सासऱ्यांचे,
पतीची अवहेलना करणारी जळू अगर होते, पतीची द्रोह करणारी पाल नागिन होते. आपल्या गोत्रजांचा घात करणारा तरस, गोत्रातील बायकांना भ्रष्ट करणारा अस्वल, साध्वीला भ्रष्ट करणारा पिशाच, अजान कन्या भोगणारा जगर, गुरुपत्नी भोगणारा सरडा, राजपत्नीला भोगणारा उंट, मित्राची पत्नी भोगणारा गाढव, अनैसर्गिक मैथून करणारा डुक्कर, नीच स्त्री भोगणारा बैल, कामांड माणूस घोडा असे जन्म घेतात. देवापुढे द्रव्य वापरणारा ब्राह्मण कोंबडा द्रव्यरूपी असतो, तो महापापी जन्मतो. देव, राजा, ब्राह्मण, विधवा स्त्रिया यांचे धन लुबाडणाऱ्याचा वंश नष्ट होतो. हे पक्षीराजा, असा कर्मविपाक आहे. कर्म शुभ असो अशुभ असो, त्याचे परिणाम भोगून संपेतोवर त्याचा निचरा होत नसतो. मग त्याकरिता कधीकधी अनेक कल्प उलटून जातात. प्रत्येक देहधारी जीवाला कर्म हे अढळ असते. नेहमी दुष्कृत्य करणारा मृत्यूनंतर हजारो वर्षापर्यंत नरकयातना भोगून पुण्य पाप समान झाले की माणूस होऊन जन्मतो. दरिद्री असतो, दरिद्र्यामुळे पुन्हा पुन्हा पापे करीत राहतो, पापामुळे पुन्हा पुन्हा नरकात जातो. असे जन्ममरणाचे चक्र चाललेले असते, त्याला अंत असा कधीही नाही. ही सर्व माझीच माया आहे बरे का. आता पापी जीवांच्या जन्माची कहाणी. गरुडाने प्रश्न केला की देवा, असा नरक भोगून आलेला प्राणी जन्मास येते वेळी गर्भवासाचे दुःख कसे कसे भोगतो ते मला सांगा. श्रीहरी सांगू लागले, स्त्री मादी नर पुरुष यांच्या मिलनाच्या वेळी रज वीरही परस्परात मिसळून देह तयार होतो. मासिक पाळीच्या सुरुवातीच्या 3 दिवसात स्त्री दूषित असते. त्या काळातील समूहापासून नरकातून आलेला पापी जीव जन्मतो. आधी तो एखाद्या बुडबुड्यासारखा असतो. तो दिवस मासाने वाढत जातो. हळूहळू त्याचा देह आकारधारा करू लागतो. 7 धातू, हाडे, चामडी, केस, स्पर्शेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तयार होत जातात. भूक, तहान यांची जाणीव उत्पन्न होते. गर्भाच्या थैलीत तो बंदिस्त होऊन पडलेला असतो. अशा वेळी अचानकपणे त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. तो यावेळी अगणित झाल्यामुळे हात जोडून दीन अंतकरणाने देवाला आळवू लागतो. आपल्या पूर्वीच्या कर्माची क्षमा मागतो. चांगले वागण्याचे वचन देत करुणा भागतो. आणखी जन्म नकोसे विनवतो. तथापि 10व्या महिन्यात प्रसूती वायू त्याला योनीद्वारे बाहेर ढकलून देतो. त्या क्षणीच वैष्णवी मायेचा स्पर्श होऊन तो मूढ बनतो. मग तो इंद्रियांच्या वासनांच्या तावडीत सापडतो. जसजसे वय वाढत जाते तसतसा तो इच्छा पूर्ण करण्यासाठी भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करतो. गर्विष्ठपणामुळे शास्त्रे, नीती, नियम, सज्जन, वृद्ध यांना जुमानत नाही. दुर्जनांची संगत धरतो. 5ही विषय एकत्रपणे भोगत स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध अंती सर्व कर्माचे गाठोडे घेऊन मृत्यूच्या वाटेवरून नेला जातो. संपूर्ण जन्मभर विषय भोगून इंद्रिय विकल होतात. रोग आणि व्याधी देहाचा ताबा घेतात. मरण येते. नरकाच्या दिशेने त्याचा प्रवास चालू होतो. अत्यंत दुर्लभ असा मनुष्य जन्म वाया जातो. असे कोट्यानुकोटी जीव या जन्ममरणाच्या राडगाडग्यावर फिरत असतात. त्यांना पश्चाताप असा कधी होत नाही. ज्याची अंत्यक्रिया झालेली नसते अशा पापी लोकांची गती आहे. असो, अजून काही ऐकण्याची इच्छा आहे काय? तर तेव्हा ब्रुवानाची कथा ऐका. ते सर्व वर्णन ऐकून गरुडाला भीतीने कापरे भरले. तरी धीर एकवटून त्याने पुन्हा भगवंताला विचारले की हेतुपूर्वक अगर चुकून माकून जर हातून पाप कर्म घडली गेली तर यमयातनातून सुटण्यासाठी मार्ग काय तर असला तर तो मला सांगा. दुर्बळ मनाच्या दुर्दैवाधीन माणसांना त्याचा उपयोग होईल का? त्यावर श्रीहरी बोलू लागले, गरुडा, मी आधी सांगितलेच आहे की निपुत्रिक पाप्याची अधोगती कशी होते. पण जर धार्मिक वृत्तीची संतती असेल तर मात्र अधोगतीला जाणे टळते. म्हणून वैद्यकीय दैवी उपायांची योजना करावी लागली. तरी तशी करून संतती प्राप्त करून घ्यावी. अशा एका पुत्रामुळे सर्व कुळ उद्धरून जाते. परंतु पुत्र मात्र पत्नीपासून झालेला औरस असावा. अरे, परक्या व्यक्तीने केलेल्या श्राद्धामुळे एक प्रेतात्मा स्वर्गात गेला होता. पण स्वतःच्या पुत्राने जर का क्रियाकर्म केली तर मृत व्यक्ती स्वर्गलोकी जाणार की नाही? थांब, तुला मी सर्व काही हकीकत सांगतो.
पूर्वीच्या काळी त्रेतायुग असताना ब्रुवाहन या नावाचा एक राजा होता. धार्मिक कर्तव्यदक्ष असा तो शिकारीसाठी घनदाट अरण्यात गेला असताना एका काळविटाचा पाठलाग करताना वाट चुकला. त्याच्या सेवकांची चुकामुक होऊन तो भलत्याच अरण्यात जाऊन पोहोचला. मग तेथे एका तळ्यावर आंघोळ करून पाणी पिऊन तो एका बुडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. तेव्हा त्याच्यासमोर एक विद्रूप भयानक असा प्रेतात्मा येऊन उभा राहिला. त्याने राजाला आपला वृत्तांत सांगितला तो असा. त्याचे नाव सुदेव होते आणि तो विदिशा नगरातील प्रतिष्ठित नागरिक होता. ह्यात असे तोवर न्यायनीतीने वागून अनेक सत्कर्म करूनही तो निसंतान असल्याकारणाने मृत्यूच्या पश्चात त्याची उत्तरक्रिया झाली नाही. त्याचा परिणाम असा झाला की तो प्रेतावस्थात पार करू शकला नाही. एवढे सांगून त्याने राजाला विनंती केली की राजा हा सर्व प्रजेचा बांधव असल्यामुळे वाहनाने त्याच्या प्रीत्यर्थ नारायण बळी नावाचा विधी करावा. त्यामुळे तो प्रेतावस्थेतून सुटून उत्तम गतीला जाऊ शकेल. राजाने त्याला तसे करण्याचे आश्वासन दिले. राजधानीत परतल्यानंतर स्मरणपूर्वक सुदेवा प्रीत्यर्थ तो विधी केला. त्यामुळे तो प्रेतात्मा पुढे उत्तम गतीला गेला. ही कथा ऐकणारा दोघेही कधी प्रेत योनीत जात नाहीत. आतुर दानाचा विधी काय बरे सांगा. त्यावर गरुडाने विचारले की धार्मिक पुण्यवान मनुष्याच्या अंतकाळी कोणत्या क्रिया कराव्यात. तेव्हा श्रीहरी म्हणाले की अंतकाल जवळ येऊन टेपला की इतर संबंधितांनी त्याला प्रायश्चित्त देऊन आंघोळ घालावी. जवळ बसून हरिनामाचा गजर करावा. दानाचा संकल्प करावा. मरण अतुर अवस्थेत तिळास जी अष्टदाने दिली जातात ती श्रेष्ठ. ती दान कोणकोणती 8? तीळ, लोखंड, कापूस, सोनं, मीठ, 7 जातीचे धान्य, जमीन, गाय याची फळे सांगतो. तीळ दानामुळे यातुदान म्हणजे असुर तृप्त होतात. लोहदानामुळे यमाकडून चौकशी केली जात नाही. सुवर्णदानामुळे मृतात्मा थेट स्वर्गात जाऊन पोहोचतोय. कापूस व मीठ, खडे मीठ दान दिल्याने यम परिवार संतुष्ट होतो. म्हणूनच आपण ज्या वेळेस मृत व्यक्ती झाली की आपण मिठाची पोटली त्यांच्या पोटावर ठेवतो. यम परिवार संतुष्ट व्हावा हा उद्देश त्यामागे होय. तसेच कापूस सुद्धा आपण नाका, डोळ्यात, होटात आणि कानात ठेवतो. त्यामागे सुद्धा हाच उद्देश की सर्व यमपरिवार संतुष्ट व्हावा. 7 जातीच्या धान्याच्या दानाने वरी, जव, गहू, मूग, उडीद, मसूर, प्रियंगू, हरभरे यमाचे द्वारपार तृप्त होतात. राजकारभार सांभाळताना जे दोष राजाला चिकटतात ते फक्त भूदानाने दूर जातात. अशा या भूमिदानाला अन्य तुलना नाही. भूमिदानाला गोदान हा एकमेव पर्याय मी सांगून ठेवला आहे. जोवर देहात प्राणशाभूत तोवर केलेले एक गोदाने नंतर दिलेल्या 1000 गोदानापेक्षा श्रेष्ठ. असे विधीपूर्वक केलेले गायीचे दान वैतरणी नदी पार करण्यास सहाय्यभूत होते. जिवंतपणे केलेले धर्माचरण हे प्राण्याला मृत्यूनंतर साथ देते. इतर सर्व गोष्टी म्हणजे नातलग, वैभव, जमीन, जुबला, नाव, लौकिक एवढेच नव्हे तर आपले शरीरसुद्धा दुरावते. म्हणून नेहमी दानधर्म करीत असावे. कारण सर्व प्रकारचा संबंध हा ऋणानुबंधनास्फूर्त असतो. लोक योगायोगाने जवळ येतात, दूर होतात. आपली सद्धी असते तोपर्यंत दानधर्म करावा. दानासाठी प्रवान असं काही नाही, परंतु निर्मळ मनाने शक्तीनुसार केलेले दान मानवाला तारून नेत असते. मरणोन्मुख पडलेल्या पित्यासाठी दान देविणारा पुत्र देवाकरिता सुद्धा वंदनीय होय. पित्याकरिता दिलेल्या दानाच्या पुण्याचे फळ 100 पटीने मिळते. आईकरिता दिलेल्या दानाचे पुण्य 1000 पट, बहिणीसाठी दिलेले दान 10,000 पट, पुण्यदायक भावासाठी दिलेल्या दानाचा हिशोब नसतो. असे दान देणार सुखपूर्वक मरणोत्तर प्रवास तर करतोच, त्याचे मुलगे, नातू, पंतू आदी करून सर्व पावन होता. आतुर दान न करणारे सगळे संबंधी हे ब्रह्मत्या करणाऱ्याप्रमाणे असतात. अंतकाळची आवश्यक कृत्ये. पुन्हा गरुडाने विचारले की देहत्याग जेव्हा होतो तेव्हा काय केलं पाहिजे. त्यावर भगवंताने बोलायला प्रारंभ केला. ते काय म्हणाले
त्या अभिवचनातनं तुम्ही आता ऐका. मृत्यूची वेळ नजीक येते तेव्हा माणूस कासावीस होतो. मग गाईच्या शेणाने जमीन सारवून त्यावर तीळ दर्भ अंथरून सफेद वस्त्र पसरवून शाळीग्राम ठेवावा. रुग्णाला उचलून त्यावर ठेवावा. दर्भ, अग्नी, मंत्र, तुळस, ब्राह्मण, गाय याचा अनेक वेळा उपयोग झाला तरी ते कधी निस्तेज होत नाही. मात्र याने मला अपवाद असा आहे की पिंडदानातील दर्भ, अंत्यविधीचे श्राद्धाचे भोजन करणारा ब्राह्मण अनादी काल व्यक्तीच्या मुखीचा मंत्र, त्याच्या घरची गाय, तुळस, चितेतील अग्नी हे त्याज्य होय. मरणोत्मुख माणसाला बाजेवर ठेवू नये. मग त्याला शाळीग्रामाचे तीर्थ पाजून मुखात सोने ठेवावे. गंगाजळ पाजावे. मरणोन्मुख माणसाने विष्णूचे नाहीतर शिवाचे स्मरण करावे. शक्य झाल्यास आतुर सैन्यास घ्यावा. अशा प्रकारे विधीनुसार कृत्य झाले तर मरणाऱ्याला प्राण तोंड, कान, नाक, डोळ्यावाटे बाहेर पडतो. फक्त योगी लोकांचा प्राण मात्र माथ्यावरच्या टाळूतील छिद्रातून बाहेर पडतो. नंतर ते निर्जीव लगेच किळसवाणी, अस्पर्श, घाणेरडे तसेच दुर्गती होते. शरीराची गती 3 पैकी एखाद्या प्रकारची होते. ते सडून किडे पडतात, अतिशय दुर्गंधी येते, जाळून टाकतात. मग अशा नशिवंत देहाचा गर्व का धरावा? जीव गेल्यावर देहातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या तत्वांचे अंश मूळ असतात ते स्थानी विलीन पावतात. आत्मा हा जशाचा तसाच असतो. जीवासोबत मात्र इंद्रिय, भावना, कर्म, वासना यांचे गाठोडे घेऊन मरणोत्तर प्राणिक सूक्ष्म देहात जातो. नंतर पापाची रवांगी यमाकडे, पुण्यात्मा असेल तर त्याची रवांगी स्वर्गात होते. आता प्रेत दहन, अस्थि विसर्जन कसे ते आपण बघूया. आईवडिलांची अंत्यक्रिया यथाविधी करणे सर्वांहून मोठे पुण्यकर्म. त्यामुळे पितृतृणापासून मुक्ती मिळते. मातेचे वर पित्याचे निधन झाल्यावर पुत्राने शोक आवरावा, क्षौर मुंडन करावे, प्रेताला आंघोळ घालावी, गंधाचे लेपन करावे, फुलांचे हार घालावे, नवीन वस्त्र नेसवावे, त्याच जागी एक पिंड द्यावा. प्रेत दरवाजातून बाहेर काढताना तिथे एक पिंड द्यावा. घरातील स्त्रियांनी प्रेताला पूजा करून प्रदक्षिणा घालावी. पुत्र इतरांनी तिरडी खांद्यावर घेऊन स्मशानाच्या दिशेने जावे. अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर तिरडी उतरून एक पिंड ठेवा. स्मशानात गेल्यावर प्रेताचे पाय दक्षिणेकडे करून ठेवावे. चिता रचावी. दरबारी जमिनीवर 3 आडव्या रेघा ओढाव्या. एका बाजूला अग्नी पेटवावा. त्याचे पूजन करून त्यात मंत्रपूर्वक आहुती द्याव्या. चितेवर लाकडे रचावी. तिथे 2 पिंड द्यावे. असे एकंदरीत 5 पिंड तयार करून जवळच्या अग्नीमधला अग्निचूड पेटवून आणावा व चितेला लावावा. मृत्यूसमयी धनिष्ठाचरण 3 व 4 शततारका पूर्व भाद्रपद रेवती यापैकी नक्षत्र आले तर तो योग पंचम कुटुंबाला घातक असतो. पण प्रेत न जाळता 4 दिवस तसेच ठेवता येत नाही. तेव्हा तो योग टाळावा म्हणून एक वेगळा विधी असतो. तो विधी करून दहन करावे, म्हणजेच पुढील विघ्ने टळतात. जर मृताच्या पत्नीची सती जाण्याची इच्छा असेल, दोघांचे एकत्र दहन करावे. तो विधी स्वतंत्र आहे. तरीसुद्धा जर ती पत्नी गर्भवती असेल, तिला सती जाता येत नाही. प्रेत अर्धे अगर पूर्ण जळले तर त्याच्या मस्तकावर प्रहार करून टाळू फोडावी. त्यावेळी सैन्यासाठी नारळ, इतरांसाठी लाकडी दुंडा वापरावा. एवढे झाल्यावर आवरून धरलेला शोक रडून व्यक्त केल्यामुळे त्या मृतावस्थेला आत्म्याला सुख होते. नंतर स्नाने करून प्रेताच्या नावाने तिला मिश्रित पाण्याने तर्पण करून घरी परतावे. घरी गेल्यावर पुन्हा स्नान करावी. त्या दिवशी अन्न न शिजवता इतरांनी दिलेले पदार्थ खाऊन राहावे. ज्या जागी जीव गेला ती जागा सारवून तेलाचा दिवा म्हणजे पंती लावावी. तो सलग 12 दिवसापर्यंत तेवत ठेवावा. दहन केलेल्या दिवसापासून 3 दिवसापर्यंत रोज सूर्यास्तानंतर मातीची लोटी दुधाने भरावी. चौरस्त्यावर मृताच्या नावे ठेवून द्यावी. मात्र लोटी कच्च्या मातीची असावी. 4थ्या दिवशी स्मशानात जाऊन अस्थी गोळा कराव्या. 4थ्या दिवशी जमणार नसल्यास 2ऱ्या व 3ऱ्या दिवशी सुद्धा चालते. त्यावेळी भांड्यातून दूध घेऊन जावे. विधीपूर्वक अस्थी गोळा कराव्या. त्या पळसाच्या पानात ठेवाव्या. पुढे त्या अस्थी 10 दिवसाच्या आत पवित्र पाण्यात विसर्जन कराव्या. नंतर 10व्या दिवसापर्यंत दशगात्रादी विधी करावे. सर्व प्रकारच्या संन्यासांसाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते. त्यांनी देहत्याग केला की त्याचे शव वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जर का जवळपास नदी नसेल तर मग जमिनीत पुरवावे. या ठिकाणी हा
महत्त्वाचा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया.